मुंडेचा उद्या राजीनामा होणार, धनंजय मुंडेचा उद्या राजीनामा होणार अशी करुणा मुंडेनं फेसबुक पोस्ट केलेली आहे। करुणा मुंडेच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, करुणा मुंडे हिने एक फेसबुक पोस्ट टाकलेली आहे आणि या फेसबुक पोस्टमध्ये करुणा मुंडेनं असं लिहिलंय की धनंजय मुंडेचा उद्या राजीनामा होणार। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। आता जे काही वातावरण तयार झालेलं आहे धनंजय मुंडेंविरोधात, त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी जे काही वारंवार विरोधक सामाजिक कार्यकर्ते एकवटलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवरची ही पोस्ट करुणा मुंडे यांची फार महत्त्वाची। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी अधिक बोलूया। प्रणाली, काय सांगाल, करुणा मुंडेची ही पोस्ट चर्चांना उधाण आलंय? अगदी खरं आहे। उद्यापासून राज्य शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या दिवसाच्या आधी म्हणजे आज आपण पाहतो की करुणा मुंडे यांनी ही फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये 3/3/2025 ला राजीनामा होगा असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर करुणा मुंडे यांच्या स्वतःच्या 2 ते 3 केस या धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरू आहे। एका केसमध्ये त्यांना एक नुकसान भरपाई म्हणून पैसे देण्याचं कोर्टानं त्यांना सांगितलेले आदेश दिले धनंजय मुंडेंना। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आणखी एक केस जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरू आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड हा जो धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केलेली आहे। त्या प्रकरणामध्ये अनेकांना अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं केली जाते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांचं ही जी पोस्ट आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सातत्यानं मागणी केली जाते। म्हणजे अगदी करुणा मुंडे सुद्धा मागणी करतात की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। इतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा अनेक वेळा कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कशा पद्धतीनं गैरव्यवहार केलेले आहेत याची यादी, ज्याचा पाढाच त्यांनी वाचलेला होता, त्यांच्या वतीनं सुद्धा सातत्यानं मागणी केली जाते की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। विरोधी बाकांवरनं सुद्धा मागणी होती आहे, परंतु इतके दिवस होऊनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला नाही। किमान अधिवेशन कालावधीमध्ये तरी त्यांचा राजीनामा व्हावा ही मागणी सातत्यानं जोर धरतीये। नक्की नक्की प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल। करुणा मुंडे यांच्या या फेसबुक पोस्टनं खळबळ मात्र उडवून दिलेली आहे।